शहरातील अनेक ठिकाणी सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांविरोधात आवाज उठवत पत्रकार संजय वाघोदे यांनी 24 जून पासून आमरण उपोषणास सुरुवात केली आहे। यांनी अतिक्रमण विभाग, पोलीस प्रशासन आणि महापालिकेकडे केलेल्या तक्रारीनंतर देखील कारवाई न झाल्यामुळे अखेर हा निर्णय घेतला आहे। वाघोदे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की नेताजी चौक राखी टॉवर समोर उल्हासनगर 4 तसेच तहसील कार्यालयामागे उल्हासनगर 5 या भागात 5 गाळे आणि टी गेटरचे अनधिकृत बांधकाम प्रचंड वेगात सुरू आहे। संबंधित बांधकामासाठी कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आली नसून महापालिकेच्या नियमाचं सर्रास उल्लंघन केलं जातंय। या प्रकरणात ठेकेदार राजू वलेचा याचं नाव पुढे आलं असून त्यांच्यावर MRTP कायदा 1966 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली। यापूर्वीही 6 आणि 10 जून 2025 रोजी संबंधित विभागाकडे लेखी तक्रारी देण्यात आल्या, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही। वाघोदे यांनी स्पष्ट केलंय की 24 जून 2025 पासून संबंधित कार्यालयासमोर उपोषण सुरू होईल आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होईपर्यंत ते थांबणार नाहीत। विशेष म्हणजे या उपोषणास अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेचा पाठिंबा मिळालाय। प्रशासन काय पावले उचलेल आणि अनधिकृत बांधकाम थांबवण्यासाठी कोणती कारवाई होईल हे येत्या काळात स्पष्ट होईल। मी 24 जून 2025 रोजी महानगर उल्हासनगर गेटच्या समोर उपोषणाला बसलेलो आहे। मी वारंवार तक्रार करून सुद्धा प्रशासन कोणतीही कारवाई केलेली नाही आणि आयुक्त मॅडमला आम्ही निवेदन दिलेलं आहे, उपायुक्ताला दिलेलं आहे, प्रभाग समितीला दिलेलं आहे। जर माझ्या 16 तारखेला मी निवेदन दिलेलं आहे, जर तुम्ही कारवाई मला न्याय मिळाला तर ठीक आहे, नाही तर मी 24 तारखेला उपोषणाला बसणार। तर आतापर्यंत मला ना कोणतं पत्र दिलं शासनाने, अधिकाऱ्यांनी आणि कोणतीच कारवाई केली नाही। म्हणून मी आज माझा दुसरा दिवस आहे उपोषणाचा, मी इथे बसलेलो आहे। आता कोणी आजपर्यंत इथं आलेलं नाही। की माझी मागणी आहे प्रभाग समिती 2 आणि प्रभाग समिती 4 तिथे जे अनधिकृत बांधकाम चाललेलं आहे त्याच्यावर कारवाई व्हावी, हेच माझी मागणी आहे। उल्हासनगर महानगरपालिकेच्या हद्दीत पाहिलं की अनेक ठिकाणी बेकायदेशीर बांधकामं सुरू आहेत। समाजसेवक पत्रकार संजय वाघोदे साहेब यांनी 9 मे पासून त्यांनी पत्रव्यवहार सुरू केला होता, पण महानगरपालिकेने त्या पत्राची दखल 24 तारखेपर्यंत घेतली नाही। त्यामुळे त्यांना लाचारीने आंदोलन करावं लागलं। त्या बेकायदेशीर बांधकामावरती कारवाई व्हावी अशी त्यांची मागणी आहे आणि आमची पण मागणी आहे की आयुक्त मॅडम यांनी की लवकरच त्यांच्या या उपोषणाला आणि त्या बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करावी हीच विनंती। NTV न्यूज मराठी, उल्हासनगर, ठाणे।